पालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। अवघे 2 दिवस फक्त आता निवडणुकीसाठी शिल्लक राहिलेले आहेत। आज आपण पुण्यातल्या कोथरूड या परिसरामध्ये आहोत। प्रभाग क्रमांक 12 मध्ये आपण आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की राजकीय वातावरणाला एक वेगळाच रंग चढतोय। बंडखोरांची ज्या प्रमाणात संख्या पुण्यामध्ये होती त्यावरनं जे काही वातावरण घडलेलं आहे आतापर्यंत ते साऱ्यांनीच आपण अनुभवलेलं आहे। अशा वातावरणामध्ये मात्र नागरिकांचे प्रश्न कुठे दुर्लक्षित राहत आहेत की काय, त्यामुळे साम टीव्हीकडनं आपण मुख्यतः नागरिकांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा आहेत, हे या सगळ्याचा आढावा आपण घेतोय। आज आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहोत। सगळ्यांचं साम टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत आहे। मला सांगा, आत्तापर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत का? काय कामं झाली आहेत किंवा मग आता जे निवडून येतील त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? प्रभाग क्रमांक 12 मधील आमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आम्हाला इतका समाधानकारक इतकी कामं केलेली आहेत, जसं की सुतार दवाखाना, महिला दहीहंडी, लकी ड्रॉ सारखे कार्यक्रम। आमचे रस्त्याचे पाण्याचे सगळे प्रॉब्लेम त्यांच्याकडनं सॉल्व झालेले आहेत। रात्री 12 वाजता जरी काही कॉल केला आपण नगरसेवकांनी की भाऊ आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, तर रात्री 12 वाजता ते स्वतः त्यांच्याबरोबर त्यांची टीम तिथं हजर असते। काहीही प्रॉब्लेम असू तो सॉल्व होतो। आणि आम्हाला आत्ता अपेक्षा अशीच आहे की जी काही कामं आत्तापर्यंत त्यांनी केली 10 वर्षाच्या नगरसेवकाच्या कालावधीमध्ये, तर हीच कामं त्यांनी पुढं कंटिन्यू चालू ठेवावी आणि आमच्या सगळ्यांकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। नक्कीच। तर नगरसेवकांच्या कामाबाबत खरं तर समाधान एकीकडे व्यक्त झालेलं आहे। मात्र ताई, तुम्ही काय सांगाल की या परिसरामध्ये काय मुख्यतः प्रश्न आहे, समस्या तुम्हाला काय काय जाणवतं कोथरूडमध्ये? समस्या काय नाही, आत्तापर्यंत त्यांनी खूप आम्हाला सगळं सहकार्य करून सगळं आमचं पाण्याचा प्रॉब्लेम, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कधी त्यांना फोन केला तर ते लगेच हजर राहतात। सगळं आम्हाला समाधान आहे त्यांच्यापासून। म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या नगरसेवकाच्या कामाबाबत समाधानी? समाधान आहे, खूप 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 अति समाधान आहे आम्ही। पण तरी काही प्रश्न तर असतील, काही समस्या तर असतील। हे बघा, कुठे असं नसतं की सगळ्या समस्या तुमच्या सुटलेल्या आहेत। काही प्रश्न आहेत जे मार्गी लागले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मागं आपण पाहिलं की पाण्याचं म्हणजे दुष्काळाप्रमाणे पाण्याचं जे शेड्यूल होतं, त्या पाण्याच्या शेड्यूलमध्ये वेळेवर पाणी सोडण्याचं म्हणजे प्रत्येकालाच असं हे होतं की एवढ्या एवढ्या कालावधीमध्येच पाणी सोडलं पाहिजे। तर त्याच कालावधीमध्ये आम्हाला वेळेवरती पाणी यायचं आणि आत्ता पण जे कॉर्पोरेशनने जे शेड्यूल दिलेलं आहे त्याचप्रमाणे पाण्याचं शेड्यूल आमचं व्यवस्थित चाललेलं आहे। राहिला प्रश्न महिला सुरक्षेचा, तर मला नाही वाटत की आत्तापर्यंत पेपरला कधी आलं आहे की आमच्या ह्या प्रभाग क्रमातून कुठल्या महिलेला कुठला त्रास झालेला आहे। इवन आम्ही रात्री 11 वाजता जरी रिक्षामध्ये आलो आणि संगम चौक शास्त्रीनगर म्हणलं तर कुठलाही रिक्षावाला यायला तयार असतो, काहीही प्रॉब्लेम नसतो। मला नाही वाटत की महिलांसाठी पण काही प्रॉब्लेम असू शकत, आणि असेल तरी ती महिला वैयक्तिक किशोर भाऊला म्हणजे आमच्या नगरसेवकांना जाऊन तिथं ऑफिसवरती जाऊन क्लिअर सांगतात की भाऊ आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे, मग भाऊ आमचं लगेच ते प्रॉब्लेम सॉल्व करतात। तसंच महिलांची पण टीम म्हणजे भरपूर आहेत की असं वाटत नाही की आपण एखाद्या म्हणजे जेंट्ससमोर कसे आपले प्रॉब्लेम तिथं सांगायचे, तर आपल्या महिला ज्या आहेत त्या पण सक्षम आहेत, महिला पण चांगल्या वेल एज्युकेटेड आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊन आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात। नक्कीच। आतापर्यंत एक सक्षम नगरसेवक, खरं तर अशीच इमेज मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधनं मला समोर येते। पण ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्यांच्या कामाबाबत, जे कोणी नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असू दे, त्यांच्या कामाबाबत समाधानी आहात का? आणि अजूनही तुमच्या प्रभागातले काय मुख्य प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतंय? असं वाटतं की आम्हाला खूप त्रास होतो, रस्त्यावर टाकायचं, इकडे टाकायचं आणि कॅरी बॅगमध्ये कचरा न्यायचं, हा प्रश्न होता। ते तर भाऊने आम्हाला सगळ्यांनी आता 10 वर्षापासून सगळे कॉटनच्या पिशव्या त्यांनी घरोघरी पोच करतात आणि सगळ्या महिलांना कॉम्प्युटर हे केलेले आहेत, शिवण क्लास केलेले आहेत, बचत गट केलेले आहेत आणि सगळ्या कुणाला गरजू असेल महिलांना त्यांच्या घरगुतीला काय प्रश्न असेल ते भाऊ लगेच सोडवतात, धावून जातात त्यांनी। कुठल्या संकटाला त्यांनी कुठल्या संकटाला ते पाठीमागं जात नाहीत, धावत जातात त्यांनी आणि त्यांचा प्रश्न सोडवतात। आता पण ह्यापुढं पण त्यांनी असंच करायला पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे। महिलांच्या पाठीमागं त्यांनी सदैव उभे आहेत। नक्कीच। महिला सुरक्षिततेचा मुद्दा आला आणि तुम्ही सांगितलं की जसा बचत गटांचा मुद्दा तुमच्या प्रभागात, ते प्रश्न मार्गी लागलेले आहेत। मात्र अशा वेळी मग तुम्हाला असं वाटत नाही का की एखादी महिला उमेदवार आपल्या प्रभागात असावी, तिने म्हणजे एक महिला दुसऱ्या महिलेचे समस्या ज्या आहेत त्या अधिक जास्त पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे, हा व्हायला पाहिजे। महिला आता आहेत, आता ह्यांनी पण तेच काम करायला पाहिजे। महिलांनी पण कसं ते पाठीमागे केलेत ना, हे पण सुद्धा पुढे करायला पाहिजे महिलांनी, आणि सगळे महिला आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। महिला उमेदवार पण सतत सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात, त्याच्यामुळे सगळ्या महिलांना त्या म्हणजे ओळखीच्या झालेल्या आहेत। त्याच्यामुळे काही जरी म्हणजे ह्याच्या पुढे जरी काही महिलांना प्रॉब्लेम असेल तर त्या वैयक्तिक जाऊन दोघे आमच्या उमेदवारांना भेटून आपले प्रॉब्लेम सांगू शकतात। नक्कीच। महिला, या सगळ्या महिला नागरिकांच्या आपण जर प्रश्न
प्रतिक्रिया ऐकल्या तर मला वाटतं एक चांगली इमेज या ठिकाणी या नगरसेवकाची झालेली आहे. खऱ्या अर्थानं हेच तर अपेक्षित असतं की नगरसेवकानं अगदी जनतेमध्ये मिसळून कामं करणं हे अपेक्षित असतं. दादा, तुम्ही काय सांगाल? तुमच्या प्रभागामध्ये काय मुख्य प्रश्न तुम्हाला जाणवतात? प्रश्न असं काहीच नाही आहे. आपल्या इथं त्यांनी नागरिकांसाठी मोफत वायफाय चालू केलेलं आहे. तसेच आत्ता जे तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 70 थिएटरचं काम चालू आहे, ते पण पूर्ण होईलच आत्ता. ज्येष्ठ नागरिकांसाठी यांनी वाचनालय चालू केलेलं आहे. या व्यतिरिक्त कुठल्या तुमच्या प्रभागात जे कोणी नगरसेवक होते, कोणत्या पक्षाचे होते हे मी विचारणार निश्चितच नाही आहे, पण जे कोणी होते त्यांनी कामं जनतेची मार्गी लावलीत का आणि त्यांच्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात का? कामाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 5-10 वर्षामध्ये म्हणजे मी ज्या नोटीस केलेल्या गोष्टी आहेत नागरिक म्हणून, ते मला तर असं वाटतं की नगरसेवकाची जी कामं आहेत ती झालेली आहेत. फक्त म्हणजे आता तरुणांसाठी झालं तर समजा आपलं जिम्नॅशियम वगैरे उभं राहिलेले आहेत, ह्याच्या आधी नव्हते. म्हणजे ज्यांना आता ते मोठ्या मोठ्या जिमच्या फीज परवडत नाही त्यांच्यासाठी अत्यल्प दरामध्ये माझ्यासारख्या तरुणांना जिम आहे, अभ्यासिका आहे. तर ह्या गोष्टी आम्ही फायदा घेऊ शकतो. हे मला नाही वाटत बाकी कुठे, मी आता पुण्यात फिरतो पण मला नाही जास्त कुठे दिसलं. ते आमच्या इथे आहे म्हणजे त्याचा आम्हाला एक समाधान वाटतं. आणि प्रश्न सांगायचं झालं तर माझी तर आता ह्यावेळेस अपेक्षा आहे की जे पण नगरसेवक होतील त्यांनी आपल्या वार्डमध्ये CCTV वगैरे जर करून अजून सुरक्षेसाठी जर काय केलं तर ही माझी अपेक्षा असेल. बाकी हो, पण या ठिकाणी कोथरूड हा परिसर असा आहे की अगदी झपाट्यानं याचा विकास खरं तर झालेला आहे. अशा वेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा, म्हणजे ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या तुमच्या सगळ्या मार्गी लागल्या आहेत का? त्या समस्या तर मला वाटतं म्हणजे आपल्या लोकलमध्ये बोलायचं झालं तर झालेल्या आहेत. पण तरी पण अजून पौड रोडचा जरा ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि तो जो ब्रिज वगैरे झाला पाहिजे या अशा मागण्या आहेत. पण त्या मला वाटते की त्या अजून मोठ्या लेवलने होत असणार आहेत. म्हणजे पण मला वाटते की हे आमच्या इंटरनल रोडला वगैरे आहे, म्हणजे रोड आमचे चांगल्या सुस्थितीत आहेत, त्यांच्यावर मार्किंग वगैरे केलेलं आहे, रेड येलो ज्या. पाण्याचा, विजेचा प्रश्न या ठिकाणी सुटला? पाण्याचं मला वाटतं एक 5-7 वर्षापूर्वीची तुम्ही परिस्थिती बघितली आधीची, तर असं होतं की पाणी होतं पण तरी पण तिसऱ्याच होत्या मजल्यावरच्या लोकांना खाली जाऊन घ्यावं लागतं. पण मला एक 7-8 वर्षात मला नाही वाटत असं काय झालेलं आहे. म्हणजे आम्हाला पाणी येतं, आमच्या मजल्यावर चढतं पाणी वगैरे असं. निश्चितच. तर मूलभूत जे काही ज्या काही समस्या या प्रभागामध्ये होत्या, प्रभाग क्रमांक 12मध्ये, या समस्या निश्चितच काही अंशी तरी सुटलेल्या आहे. मात्र अजूनही काही समस्या ज्या आहेत, जसं वाहतूक कोंडीचा प्रश्न या ठिकाणी आहे, त्या ज्या समस्या आहेत त्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी सत्ताधाऱ्यांनी हे प्रश्न प्रामुख्यानं सोडवले पाहिजे अशा अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे.